नमस्कार, गुड मॉर्निंग सर्वांना. आपण इयत्ता 12वीच्या 6व्या प्रकरणामध्ये 6.4 या मुद्द्यापर्यंत आपण येऊन पोहोचलेलो होतो. तत्पूर्वी तुम्हाला एक महत्त्वाची माहिती तुम्हाला द्यायची आहे. या पाठामध्ये एकूण 9 मुद्दे आहेत. 6.1 ते 6.9 त्याच्यामधील त्या ठिकाणी काही भाग वगळलेला आहे. फक्त चौकोन स्वरूपात जो भाग फुली मारलेला आहे या पाठामधील एवढाच भाग वगळण्यात आलेला आहे. तो भाग तुम्हाला इयत्ता 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेला यावर्षी म्हणजेच 2020 या शैक्षणिक वर्षा 2021 या शैक्षणिक वर्षामध्ये तुम्हाला असणार नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा 25% जो सिलेबस वगळलेला होता त्यामध्ये हा भाग कमी करण्यात आलेला आहे. जो पान नंबर 40, पान नंबर 45, पान नंबर 51 यामध्ये जो फुली मारलेला आहे तो भाग तुम्हाला अभ्यासक्रमासाठी या शैक्षणिक वर्षामध्ये नाही. याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी आणि तो भाग त्या ठिकाणी अभ्यास करू नये. फक्त आपल्या वाचनासाठी आपल्या माहितीसाठी विद्यार्थ्यांनी हा भाग त्या ठिकाणी वाचून काढावा, जेणेकरून भविष्य काळात तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो. आज आपण 6.4 भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना त्याच्या खाली त्या ठिकाणी 6.5 आहे. 6.4 आणि 6.5 6.5च्या खाली माहीत आहे का तुम्हाला कलम 126 महाराष्ट्र या संबंधी ते शेवटपर्यंत जो चौकोन मध्ये दिलेला आहे तो भाग यावर्षी वगळण्यात आलेला आहे. तो अभ्यासक्रमामध्ये नाही, परंतु तुमच्या माहितीसाठी तो तुम्ही वाचून ठेवून स्मरणात ठेवू शकता. भविष्यकाळामध्ये याचा उपयोग तुम्हाला स्पर्धा परीक्षा, MPSC, UPSC विविध प्रकारच्या परीक्षांसाठी तुम्हाला याचा उपयोग होऊ शकतो. 6.4 आपले 3 मुद्दे संपलेले आहेत. इयत्ता 12वीच्या 6व्या प्रकरणामध्ये या 3 मुद्दे आपले संपलेले आहेत पाठीमागच्या तासाला. तर 6.4 यामध्ये भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना. भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना आपण बघण्यापूर्वी 6.3 मध्ये आपण भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापनाची पार्श्वभूमी आपण बघितलेली होती. आता राष्ट्रीय सभेची स्थापना कधी झाली, केव्हा झाली, कोठे झाली, सुरुवातीचे अध्यक्ष कोण होते, या नंतरनं याची वाटचाल कशी झाली, याचा विकास कसा झाला, या संबंधीचा अभ्यास आपण ह्या पाठाच्या या 6.4च्या माध्यमातून आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. 18 डिसेंबर 1885 रोजी मुंबईच्या गोकुळदास संस्कृत विद्यालयाच्या सभागृहात इंडियन काँग्रेस उर्फ भारतीय राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन झाले. या अधिवेशनात 72 प्रतिनिधी होते. 1885 मध्ये भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना झाली. पुढे या सभेने भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या ह्याच्यामध्ये मोलाची कामगिरी बजावल्याची दिसते. या राष्ट्रीय सभेच्या कामगिरीमुळेच भारतीय लोकांना अनेक प्रकारच्या सोयी सवलती मिळाल्या. त्यांना त्या ठिकाणी पुढच्या कालखंडात वाटचाल करण्यासाठी मदत मिळाली. या अधिवेशनाचे विशेष म्हणजे या राष्ट्रीय सभेचे विशेष म्हणजे पहिल्या अधिवेशनाला इंग्रज अधिकारी पण उपस्थित होते. इंग्रज अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हे अधिवेशन पार पडलेले होते. पहिल्या अधिवेशनाला देशभरातून 72 प्रतिनिधी उपस्थित होते. संपूर्ण देशभरातून, संपूर्ण भारतातून या राष्ट्रीय सभेला 72 प्रतिनिधी उपस्थित होते. बिमलचंद्र बॅनर्जी हे राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. भारतीय राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशनचे अध्यक्ष कोण होते असा तुम्हाला एका मार्काला प्रश्न या पाठावर आधारित विचारण्याची शक्यता असते. नावे लिहा, एका वाक्यात उत्तरे लिहा, जोड्या लावा, कळलेल्या जागा भरा, रिकाम्या जागा भरा. याच्यामध्ये तुम्हाला राष्ट्रीय सभेची स्थापना कधी झाली, त्याच्यानंतरनं राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष कोण होते अधिवेशनाचे, या संबंधी तुम्हाला प्रश्न विचारू शकतो. तसेच राष्ट्रीय सभेची स्थापना यावर त्या ठिकाणी टिपा लिहा, उत्तरे लिहा. यावर सुद्धा मोठा प्रश्न, 2 मार्काचा प्रश्न, 3 मार्काचा प्रश्न, 5 मार्काचा प्रश्न तुम्हाला विचारला जाण्याची दाट शक्यता असते.
दादाभाई नौरोजी, रहीमुल्ला सयानी, काशीनाथ त्र्यंबक तेलंग, कृष्णा गोखले इत्यादी मान्यवर मंडळी अधिवेशनाला उपस्थित होती. यांच्या उपस्थितीत झाली. भारतीय राष्ट्रीय सभेच्या स्थापनेत ब्यूम ऑक्टोवियन हुम या ब्रिटिश अधिकाऱ्यांनीही पुढाकार घेतला. पहिल्या अधिवेशनात एकूण 9 ठराव संमत करण्यात आले. या अधिवेशनाला अनेक महत्त्वाचे नेते त्या ठिकाणी उपस्थित होते. दादाभाई नौरोजी, त्र्यंबक तेलंग, सयानी, काशीनाथ असे महत्त्वाचे नेते या अधिवेशनाला उपस्थित होते. त्यामुळे ह्या अधिवेशनाला पुढे घेऊन जाण्याचं काम या 72 प्रतिनिधींनी आपापल्या राज्यात जाऊन, आपापल्या शहरात जाऊन राष्ट्रीय सभेच्या स्थापनेचं महत्त्व सांगितलं. आणि पुढच्या त्या ठिकाणी दुसरं जे अधिवेशन होतं तो मोठ्या दिमाखामध्ये त्या ठिकाणी भारतामध्ये पार पडलेला होता. त्यामुळे राष्ट्रीय सभा ही त्या ठिकाणी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये अतिशय मोलाची अशी भूमिका बजावलेली होती. भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासामध्ये राष्ट्रीय सभेचे मोलाचे योगदान आहे हे आपल्याला विसरता येणार नाही. या अधिवेशनाचं विशेष म्हणजे तर या पहिल्या अधिवेशनाला इंग्रज अधिकारी ऑक्टोवियन हुम हे सुद्धा उपस्थित होते. या ब्रिटिश अधिकाऱ्यांनीही या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनासाठी पुढाकार घेतलेला होता. पहिल्या अधिवेशनात एकूण 9 ठराव संमत करण्यात आले. पहिल्या अधिवेशनामध्ये एकूण 9 ठराव संमत करण्यात आल्या. इंग्रजांच्या राज्यकारभाराची चौकशी करण्यासाठी एक आयोग नेमण्यात आला. भारतामध्ये इंग्रजांचं राज्य कशा प्रकारे चालते, सामान्य लोकांना ते कशा प्रकारच्या सोयी सवलती देतात, इंग्रज सरकार कशा प्रकारे भारताची लूट करत आहे, यासाठी एक चौकशी आयोग नेमण्यात आला. ह्याच्यामध्ये त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे प्रश्न, व्यापाऱ्यांचे प्रश्न, उद्योगधंद्यांचे प्रश्न, सामान्य गोरगरीब जनतेचे प्रश्न, जमीनदारांचे प्रश्न, संस्थानिकांचे प्रश्न, या सर्व भारतामध्ये ज्या काही समस्या होत्या त्या सर्व समस्यांच्या उकलीसाठी तर एक आयोग नेमावा अशी त्या ठिकाणी शिफारस करण्यात आली आणि ती आयोग पण नेमलेली होती. मध्यवर्ती व प्रांतिक कायदे मंडळात मोठ्या प्रमाणात लोकनियुक्त प्रतिनिधी असावेत. प्रशासकीय सेवेत भारतीय लोकांस वाव द्यावा. प्रशासकीय सेवेत याचाच फायदा काय झाला की त्या ठिकाणी प्रशासकीय सेवा, आता आपण जे UPSC MPSC परीक्षा आपण जे देत आहोत त्याची मुहूर्तमेढ या राष्ट्रीय सभेने या राष्ट्रीय सभेमध्ये तर मांडण्यात आलेला होता. प्रशासकीय सेवेमध्ये फक्त इंग्रज अधिकारीच असत वरच्या पदावर, तर त्यासाठी भारतीय अधिकारीसुद्धा या प्रशासकीय सेवेमध्ये असावेत अशी मागणी या इंग्रज अधिकाऱ्यांना या राष्ट्रीय सभेच्या माध्यमातून करण्यात आली. त्याचा फायदा काय झाला की त्या ठिकाणी ज्या प्रशासकीय परीक्षा होत्या IAS होण्यासाठी, तर त्या परीक्षा भारतीय लोकांसाठी सुद्धा उपलब्ध करण्यात आल्या. त्याचाच फायदा आपल्या भारतातील त्या ठिकाणी माननीय टागोर हे पहिले त्या ठिकाणी IAS पास होणारे अधिकारी ठरलेले होते. म्हणजेच या राष्ट्रीय सभेने जो पुढाकार घेतलेला होता त्या पुढाकाराचा फायदा तर भारतीय लोकसुद्धा प्रशासकीय सेवेमध्ये दाखल झाले. प्रशासन कसा चालतो, इंग्रज राज्य कसे करतात, इंग्रजांच्या राज्याचे त्या ठिकाणी प्रमुख धोरण काय आहेत, त्यांच्या भारताबद्दलची भूमिका काय आहे, यासंबंधी त्या ठिकाणी प्रत्यक्ष राज्यकारभारात हस्तक्षेप व्हावा यासाठी या अधिवेशनामध्ये त्या ठिकाणी हा ठराव मांडण्यात आलेला होता. प्रशासकीय सेवेत भारतीय लोकांस वाव द्यावा. सनदी नोकरीच्या परीक्षा हिंदुस्थानात घ्यावा. लष्करी खर्च वाढवू नये. शिक्षणावर अधिक खर्च करावा. तांत्रिक शिक्षणाची सोय करावी इत्यादी मागण्या मांडण्यात आल्या. या राष्ट्रीय सभेने स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये अतिशय त्या ठिकाणी मोलाची कामगिरी बजावली होती. संपूर्ण त्या ठिकाणी हिंदुस्थानभर त्या ठिकाणी रान पेटवलेलं होतं. इंग्रजांचं राज्य कसे आहे त्यांच्या अत्याचाराच्या धोरणाला भारत त्या ठिकाणी गेल्या 200 वर्षापासून त्या ठिकाणी अन्याय अत्याचार सोसत आहे. यासाठी त्या ठिकाणी भारतीय लोकांमध्ये त्या ठिकाणी जागृती करण्यात आली. भारतीय लोकांमध्ये एकी निर्माण करण्यात आली. त्याच्यानंतरनं राष्ट्रीय सभेचे ध्येय, धोरणे, उद्दिष्टे स्पष्ट करण्यात आली. त्यामुळे सर्वसामान्य लोक त्या ठिकाणी सर्वसामान्य तरुण वर्ग अनेक त्या ठिकाणी नेते या राष्ट्रीय सभेच्या त्या ठिकाणी कामाला त्या ठिकाणी आपल्याला वाहून घेतलेलं होतं. त्याचाच परिणाम त्या ठिकाणी पुढे आपल्याला हे जे त्या ठिकाणी आता
अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष याचं जे मूळ आहे ते मूळसुद्धा त्या ठिकाणी या राष्ट्रीय सभेची स्थापनाच आहे. पुढेच त्याचेच रूपांतर अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आता सध्या त्या ठिकाणी जे आहे, जे काँग्रेस पक्ष आहे त्याचे मूळ आणि बीज रूपांतर या पक्षाची स्थापना म्हणजेच 1885 साली झाली असं त्या ठिकाणी म्हणावं लागेल. कारण या घराण्यावर सुरुवातीपासून या प्रमुख लोकांचं वर्चस्व होतं, परंतु नंतरच्या कालखंडामध्ये पंडित नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी, या राहुल गांधी या सर्वांचं वर्चस्व या पक्षावर सध्या आहे. परंतु त्याचं मूळ 1885मध्ये मूळ 1885मध्ये स्थापन झालेलं होतं. मग एवढी जुनी त्या ठिकाणी ही संघटना आहे. परंतु स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये या राष्ट्रीय सभेच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न त्या ठिकाणी मांडले जात होते. नंतरनं हा त्या ठिकाणी राजकीय पक्ष झाला स्वातंत्र्योत्तर कालखंडानंतरनं. परंतु स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये या राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने, राष्ट्रीय सभेने तर अतिशय मोलाची भूमिका मांडलेली होती. शिक्षणावर त्या ठिकाणी भर द्यावा असं इंग्रजांना सांगितले. भारतामध्ये त्या ठिकाणी अशिक्षित लोक जास्त आहेत, शिक्षणाचा प्रसार नाही, शिक्षणासाठी शाळा नाही. त्यामुळे स्त्री आणि पुरुष दोघांनासुद्धा शिक्षण द्यावे, गरीब लोकांना मोफत शिक्षण द्यावे. त्याच्यानंतरनं अनेक रात्रशाळा सुरू कराव्यात कामगारांसाठी, काम करणाऱ्या लोकांसाठी. त्याच्यानंतरनं शहरामध्ये, ग्रामीण भागामध्ये शाळांची संख्या वाढवावी, असे अनेक उद्देश या राष्ट्रीय सभेच्या माध्यमातून इंग्रज अधिकाऱ्यांकडे मांडलेली होती. 1885मध्ये गोकुळदास संस्कृत विद्यालयामध्ये याची स्थापना झाली. कोठे झाली असा सुद्धा तुम्हाला एका मार्काला प्रश्न विचारला जाऊ शकतो. पहिल्या अधिवेशनाला 72 प्रतिनिधी उपस्थित होते. त्याच्यानंतरनं पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष बिमसचंद्र बॅनर्जी हे होते. हे सुद्धा आपल्याला विसरत. तसेच ब्रिटिश अधिकाऱ्यांनी सुद्धा पुढाकार, ऑक्टोवियन ओम या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी सुद्धा राष्ट्रीय सभेच्या स्थापनेसाठी पुढाकार घेतलेला होता. इंग्रजांना सुद्धा एक वाटत होतं की त्या ठिकाणी भारतामध्ये लोकांसाठी काम करणारी एक त्या ठिकाणी व्यापक संघटना असावी, त्याच्या माध्यमातून लोकांच्या समस्या सोडवता येतील, यासाठी इंग्रज अधिकाऱ्यांनी सुद्धा पुढाकार घेतला. म्हणूनच राष्ट्रीय सभेची स्थापना झाली आणि त्याच्या माध्यमातून अनेक लोक एकत्र आले आणि भारतीय स्वातंत्र्य युद्धाला सुरुवात झाली. धन्यवाद. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण 6.5मध्ये मवाळ आणि जहाल विचारसरणी राष्ट्रीय सभेचे 2 गट पाडलेले होते, याचा अभ्यास आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. धन्यवाद.